चहा देता ना कसं चहा दे माझा माझाच आहे रे. हा ना. माझा अवतार नाही बरोबर काढू नको त्या दादाचा बटर का नाही आणली गं? तर हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सकाळचे 11 वाजलेले आहेत. मी कामाला वगैरे जाऊन आले. सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि इथं तुम्ही आता छोटा व्हिडिओ बघितला असेल, एकदम छोटंसं. तर इथं बहीण भावंडाचे भांडणं चाललेले आहेत, करून चाललेले आहेत. तू मला चमचा आणून देतीस का मी आणू? इथं बघ. तर आता काय 10वीचे पेपर चालू आहेत त्यांचे. अजून 3 पेपर राहिलेले आहेत आणि नंतर काय मग रिलॅक्स. सध्या पण रिलॅक्सच आहे, नो टेन्शन. बघा कशी स्माईल वगैरे आहे बघा. अजिबात टेन्शन नाही परीक्षेचं. पण आईबापांनी टेन्शन घ्यायचं, कारण पालकांना जबाबदारी असते, मुलांना नसती जबाबदारी. काय करायचं? आपले पाल्य शिकत आहे, आपल्या पाल्याला हे कमी नाही पडलं पाहिजे, ते कमी नाही पडलं पाहिजे. सगळ्या सुखसोयी द्यायच्या त्यांना. आणि परीक्षेला काय तर यांनी पेपरला अभ्यास नाही करायचं, थोडंसुद्धा टेन्शन नाही आहे. पुस्तक हातात अजिबात नाही. पूर्वी ना आमच्या काळात तरी, मी तर कमी शिकलेली आहे, माझं 8वी शिक्षण झालं, पण आम्हाला इतकं टॉर्चर होतं की अभ्यासावरनं इतकं टॉर्चर होतं, विचारायची सोय नाही. हे बघा, हिला किती टेन्शन आलेलं आहे काय सांगावं आता. बघा, चहा पिते पेला दुसऱ्यांदा चहा आहे हे तिचा. तर तुमच्या घरी मुलं असतीलच आणि मुलांची परीक्षा असेल. माझ्या तर मुलाची 10वीचे पेपर चालू आहेत, पण त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला टेन्शन आलेलं आहे. त्यांचा पेपर उद्या आहे, म्हणजे आज पेपर आहे म्हणले की रात्रीपासूनच अशी धुडकी भरती की पोरं अभ्यास करतेत का नाही, काय करतेत, कसं करतेत. आणि बघा आता चेहरा इतका डल होत चाललेला आहे. उन्हातनं आले, उन्हामुळं खूप काही असं चेहरा डल होत आहे. तर तुम्हाला मी चेहऱ्यावर काय लावायचं हे पण दाखवणार आहे, एक छोटासा व्हिडिओ त्याचा पण काढणार आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा स्किनसाठी, कारण स्किन केअरसाठी. लेख सांगते मला काय काय म्हणायचं. आता आपलं काय एवढं शिक्षण झालं नाही, त्यांचं खूप शिक्षण झालेलं आहे. मग आता ते घरी होते तर मुलांनी घर वगैरे आवरून घेतलेलं आहे, झाडून फरशी भांडे कुंडे सगळं झालेलं आहे. आणि हळदीचा लेप वगैरे पण ती लावून झालेली आहे. आता रांगोळी वगैरे काढल. आणि आता देवपूजा कशी केली आहे हे मी काही बघितलं नाही अजून, चला तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी देवपूजा केलेली आहे. हो का, इथं तिनं दिवाबत्ती पण केलेली आहे, देवपूजा केली, पण इथं उदबत्ती वगैरे लावलेली आहे. उदबत्तीचं स्टँड आहे माझ्याकडे असं, आणि हे धूप लावायचं स्टँड आहे. आता उंबऱ्यावर रांगोळी वगैरे काढून आलेली आहे. आणि देवपूजा बघा किती प्रशस्त वाटतं देवपूजा वगैरे केल्या. खूप छान वाटतं, मला प्रसन्न वाटतं. आणि फुलं माझ्याकडे काय आता हल्ली संपत नाही, ती सारखे फुलं असतेतच, संपूच द्यायचे नाहीत फुलं, सारखे आणत राहायचे आपण. कशी झाली देवपूजा हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गुरुवार आहे, उपवास आहे, साहेबांसाठी खिचडी केली होती आज. तर इथं साहेबांसाठी सकाळी खिचडी झालेली आहे. आणि आता ही थोडीशी मला दुपारी खायला ठेवली मी. सकाळी पण खिचडीचा नाश्ता वगैरे झाला, ते पण खिचडी खाऊन गेले, डब्याला घेऊन गेले. आणि बघू शकताय तुम्ही इथे खिचडी मस्त अशी परतून झालेली आहे माझी. आणि बघा देवपूजा वगैरे झाली की छान वाटतं, म्हणते ना तसंच आहे. थोडंसं मुलीला लावायला जमत नाही, हलवते देव. आणि जास्त मोठ्या मोठ्या मूर्त्या नाही आहेत माझ्या, छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत. आणि मी छोट्या छोट्याच मूर्त्या घेतलेल्या आहेत. देवाऱ्यात कमीत कमी 2 इंचाच्या वर मूर्त्या नसल्या नाही पाहिजे म्हणते ती. हे छोटीच आहे अंबाबाईची वगैरे. काल आई आली होती तर खूप छान वाटलं. आईला खूप प्रेस केलं तेव्हा आली ती. काहीतरी 4-4:30 वाजता आली होती. आणि तिचा व्हिडिओ काढायचा होता तिच्यासोबत. व्हिडिओ काही काढायला जमलं नाही, कारण मला स्वतःला समोरासमोर फेस टू फेस असं बोलायला येत नाही आहे. आणि खूप लाजल्यासारखं वाटतं व्हिडिओ काढताना. तर बघू शकताय मस्त देवपूजा झालेली आहे, हळदीचा लेप पण झालेला आहे. आई आली होती तर खूप छान वाटतं. एका मुलीला आई आणि वडील असणं खूप छान वाटतं. त्या वडील नाही पण वडिलांची माया आई दोघांची पण कसर भरून काढते. म्हणजे आईची पण माया देते आणि पप्पांची पण माया देते. तर आई आल्यानंतर खूप छान वाटलं होतं. आणि तिच्यासाठी काय नॉर्मल आपले आलू पराठे वगैरे केले होते, हलकंच काहीतरी केलं होतं, कारण तिचं जेवणाचं वगैरे सगळं रुटीन खूप वेगळं वेगळं आहे, तब्येत ढासळते म्हणून. तर चला, आई असली की आई काय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी म्हण आहे, तसंच काहीतरी असतं.
आणि आई आहे म्हणून छान वाटतं. इथं आपलं सत्यनारायण पूजेचा फोटो वगैरे आहे, लक्ष्मी मूर्ती आहे दिवाळीची, ती विसर्जन करते पण मी ठेवत असते. तर चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.